मी काय म्हणतो, मी घरी फोन करून सांगू का आपण दोघे येतोय ते? तू नीट जाशील का बघा आधी. हा जाईन की, असं कसं? आणि मी का लहान हवे घरचा पत्ता इसरायला. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? आता काय झालं? अरे तुला एवढं मारलं त्या दिवशी, ते टोले नाका उभं केलं तुझ्यासाठी, त्यातनं बी तू आलायस वे. हा मग प्यार किया तो डरना क्या ना. आणि तू मला म्हणली नव्हती का साहेबचा आवाज शिकून ये? आता मी साहेबचा आवाज पण शिकून आलो. मग हो समजू ना मी. चल सांगते चल. अरे ये तो वहीच लड़का है ज्याला मी धू धुतला होता. पण यो शीतल भाभींबरोबर काय करतोय? आणि याला गावात सोडलाच कसा? शीतल भाभी और ये एक साथ, इनका कुछ तो भानगड़ है. हे आज्या, अरे तुला दिलेली कामं तर नीट करत जा. का काय झालं? याला आत कशाला सोडलं? का म्हणजे त्याचं काम होतं? कुणाकडं? अगं तुझ्याकडेच की. काय काम होतं? अगं त्याला तुला प्रपोज करायचं होतं. अरे तू काय कामाचं नाहीस म्हणूनच त्या भैयाने हे काम दिलं असेल तुला. तर तुझी तर ही तबी बोंब. का काय झालं? आता तुझ्याकडे आलाय म्हणलं सोडलं त्याला. अरे मग माझ्या परवानगीशिवाय का सोडलं त्याला? आता मला काय माहित तुझी परवानगी लागते ती. आणि तसं बी एखादं प्रेम करते म्हणल्यावर ते येणारच की. ते शीतलला गावाच्या बाहेर घेऊन जा असं म्हणलास वे? नाही हे म्हणला का नाही? वय वय म्हणला. बघ अगं शीतला घेऊन जा म्हणाल नाही काय, शीतलीला घेऊन जा म्हणालो. माकडासारखं दादीच कू नकस. मग मधाळ असू का मधाळ? हा हा? अगं यो अभिषेक म्हणत होता शीतल मधाळ असती म्हणून. ते जरा दाखव की मधाळ कसा असते ते. तर कोण अभिषेक? योच की. ही गावात काय करते रे पोरगा? ए नीट बोलायचं. यांनी मला म्हणलं प्यार किया तो डरना क्या, मर्द को कभी दर्द नहीं होता, आणि गावात जा म्हणले म्हणून मी गावात आलो. वेट मिनिट. शीतल सॉरी, तुला त्रास झाला. मी बघतो याचं काय करायचं ते. तुझा घरी ऊन पण लय वाढले. जमे ये घरी सोडून त्यांना. हाँ भैया. काय नको, माझी मी जाईन. आणि ही अशी सोडत असाला तर काय उपयोग आहे टोले नाकाचा? हा नुसती आश्वासनं द्या, पण कामाच्या नावानं बोंबा बोंब. तुला एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. वय जमे हाँ. याला एवढा हाना, इतका हाना. मारू नका, मी खरंच केलं नाही. गप्पे. चूक केली म्हणल्यावर चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच. अगं शीतल काय झालं? भैया पकड़ के लाओ क्या उसको? भैया शीतल कशी बोलली तुम्हाला बघितलं ना. तुमच्या कामानं तिला इम्प्रेस करायचं होतं. आणि आजा तू का सोडलं त्याला? ए युजलेस अजय, तुला काय अक्कल? तुला टोले नाक्यावर कशासाठी ठेवला होता? हे असले भुरटे बॉयज गावात येतात, गावातल्या पोरींना त्रास देतात, म्हणून तुला इथं ठेवलं ना. आता मी काय चुकीचं काम केलं बाळासाहेब? काय चुकीचं केलं
अरे ज्याच्यामुळे टोले नाका उभा केला तू त्यालाच आज सोडला. भैयासाहेब, प्रेम काय असतो? प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम कुणी बी कुणावर बी करावं, पण ते अगदी मनापासून करावं. मग त्यात कुणाला भ्यायची काय गरज आहे? हा, आता समजा आपलं एखाद्यावर प्रेम असेल आणि आपण तर आपली धडकन त्याच्याजवळ पोहोचवला पाहिजे का नाही? हा, आणि प्रेमात एखाद्यावर जीव जडला ना की विषय संपला. आणि तो अभिषेक तर त्याचं प्रेम व्यक्त करायला आला होता आणि आपण त्याचं प्रेम व्यक्त करायला चान्स दिला पाहिजे असं मला वाटते. प्रेम ही एवढी भारी गोष्ट आहे, तेव्हा मला वाटतं की कुणाच्या प्रेमात आपण अडथळा नाही झाला पाहिजे. आता समजा उद्या तुम्ही प्रेम करताय, लोकांनी तुम्हाला मदत केली पाहिजे का नडलं पाहिजे सांगा बरं? मदत केली पाहिजे. बघा, मग एखाद्या माणसाला आपण प्रेम व्यक्त करायला मदत केलीच पाहिजे का नाही? देर यू आर राजा, देर यू आर. तू हे जे काय बोललास ते मला लय आवडले. अरे माझ्या काळजात होम केलंयस तू. होम? अरे होम होम नाही का होम. अरे घर केलंय घर. हा, अच्छा. अरे लव इज लव अँड यू इज गुड. आजपासून तुझा टोले नाका बंद. आजपासून तू बॉडीगार्ड पण नाही. आजपासून तू माझा लव गुरु. लव गुरु? येस, आय लाईक यू. आता माझं एक काम करायचं. काय? तू शीतलला प्रपोज करायचं. काय? येस, तू माझ्या वतीनं शीतलला प्रपोज नेऊन द्यायचा. हा, असं होय. असा नेऊन द्यायचा की शीतलने एस्केपच केला पाहिजे. भैया, एस्केप नाही, ऍक्सेप्ट. दॅट इज दॅट. आजा, माय लव्ह लाईफ युअर हँड. तू असा प्रपोज घेऊन जायचा, असा प्रपोज घेऊन जायचा की तिनं ऍक्सेप्टच केला पाहिजे. आणि जर का तिने तसं केलं नाही तर अरे जा, टनच करून टाक.